हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? बरेच असायला पाहिजे. आणि आपण आता जात आहोत नाशिक, पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर दर्शन करायसाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय माल जय माल जय माल. हरे विठ्ठल. भोलेनाथ भगवान की जय, कृष्ण भगवान की जय, महाराज की जय, की जय, की जय, जय 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 मोरया मोरया जय. चला मित्रांनो, निघतो आता. मित्रांनो, आपल्या गावातील गणपती मंदिराचं पहिला दर्शन करणार मित्रांनो. आता आपण नाश्ता करण्यासाठी आलो आहोत. भरपूर पाऊस पडत आहे. आपण नाश्ता करण्यासाठी थांबतो आहोत. पाणी भरपूर लागलेलं आहे. नशीब आपले, आपण गाडी घेऊन निघालो तेव्हा पाणी नव्हता. आता एवढा पाणी भेटला आहे, भरपूर पाणी. मित्रांनो, मजा करत करत चाललेला आपण आता अर्ध्यामध्ये पण ना आलो आणि यांची चालले सुरुवात मजा करायची. मित्रांनो, आता आपण नाशिक त्र्यंबकेश्वरला आलो आहोत. नाशिक त्र्यंबकेश्वरला आता आपण आलेलो आहोत. मंदिरात दर्शन करायला तिकडे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हॅलो मित्रांनो, आता मंदिरात आपण जात आहोत. मंदिरात गाडी पार्किंगला लावली आहे. आणि आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक, 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे. मला भक्तगण जास्त आहेत. गर्दी भरपूर असेल मंदिरात जाण्यासाठी. आता पुढे गेल्यावर आपल्याला समजेल. ते थोडं थोडं दिसते मंदिर जवळ आहे. मंदिराच्या जवळ गेल्यावर समजेल आपल्याला. मंदिराच्या आपण जवळ आलेलो आहोत. मंदिर पण तुम्हाला दाखवते. मंदिर पण बघून घ्या.
पाय धुवून मंदिरात जायला लागेल आपल्याला. सर्व भक्तगण पाय मंदिरात धुवून जात आहेत. मंदिराचा आवाज एकदम साफसुथरा आणि एकदम हे करून ठेवला, साफसुथरा. कमीत कमी आपल्याला 1 तास 2 तास या मंदिरामध्ये होणार आहेत. बघा भरपूर गर्दी जास्त आहे मित्रांनो. अथर्व, या गर्दीमध्ये आपण बघा किती गर्दी आहे इथे. मित्रांनो इथे पाण्याची सोय पण आहे, ड्रिंकिंग वॉटर. आता आपण जवळ आलो आहोत मंदिराच्या जवळ. मंदिराचा गेट बघा तुम्ही. लाईनीमध्ये आता 4 तास झाले आम्हाला. लाईनीमध्ये 4 तास झाले. हां, अजून कमीत कमी अर्धा तास 2 तास लागेल. 4-4.5 तासानंतर आपण बाहेर पडलेलो आहोत मंदिराच्या. मंदिराचा आरोप बघून द्या तुम्ही असं वाटतं. मठामध्ये प्रसाद खाण्यासाठी जात आहोत आपण. नाशिक त्र्यंबकेश्वर स्वामी समर्थांचा मठ आहे इथे. हे मठाचा आवार आहे. समर्थाच्या मठामध्ये महाप्रसाद पण असते बघा. फ्रीमध्ये असते, काही कॉस्ट नाही. एवढा पाऊस आहे की गाडी चालवायला पण प्रॉब्लेम होतो आहे. भरपूर पाणीच आहे, भरपूर पाऊस पडते इथे. आपण आता शिर्डीला जाणार आहोत. शिर्डीला कमीत कमी 40-50 किलोमीटर आहे अजून पोचायला.
दुर्गुणाचा वळ पाहावेना. आता आपण आलो आहोत जगण्याचे देवा लाभो ऐसे. रूम सॅटर्डे संडे असल्यामुळे रूम बुकिंग जास्त आहेत. बघू शकता तुम्ही. रूम भेटल्यावर आपण आज शिर्डीमध्ये वस्तीला राहणार आहोत. बऱ्यात ना, गुड मॉर्निंग. आता आपण वस्तीला शिर्डीमध्ये होतो. शिर्डीमध्ये वस्ती झाली आणि आता आपण निघणार आहोत शेगावला निघणार आहोत. इथून किती 7 ते 8 तासाचा प्रवास आहे. तो करून आपण शेगावला वस्ती करणार आहोत. चला तर मित्रांनो, शेगावला जाऊ.